तर निवडणूक बंद करा नाही तर ओपन व्होटिंग ठेवा, बिल संसदेत आणेन असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। घोडे बाजारासारखे उद्योग बंद झाले पाहिजेत असं म्हणत सुप्रिया सुळे चांगलाच संतापल्या। मी आयोगात जाईन, वेळ पडली तर कोर्टात देखील जाईन असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिलाय। तर माणसं प्रेमानं जिंकता येतात हे जर समजलं तर बिल लागणार नाही असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। घोडे बाजार प्रकरणी पुरावे द्यायला माझी तयारी असं सुळेंनी म्हटलं होतं आणि त्याचवरती प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्यात। विधान परिषदेचा मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही। एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। हात वर करा, व्हिप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे, ही माझी भूमिका असेल। काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल। मी इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार आहे, कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे, या मताची मी आहे। कुठल्याही बाजूला असू दे, सत्तेत किंवा विरोधात, या भानगडीच होता कामा नये। निवडून यायचंय तर या, आणि तुम्ही कशासाठी निवडून येताय ह्याची तर क्लॅरिटी असली पाहिजे। माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे, या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। नाही, माझं म्हणणं आहे की कुठलं पण इलेक्शन व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं, सिंपल। पुरावे द्यायची माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे। आम्हाला कोणी पैसे ऑफर केले नाही, पण पैशाचा वाटप होईल, मोठा घोडे बाजार होईल अशी प्रचंड चर्चा माध्यमातून होती। आम्हाला हे सगळं करायचं नव्हतं आणि माझं वैयक्तिक मत आहे या गोष्टी होऊ नये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने फोडला, शिवसेना ज्या पद्धतीने फोडली, आता तृणमूल काँग्रेस फोडली जाते। साम दाम दंडभेद, आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED, सगळीच तंत्रज्ञान, हे सगळं तुमच्या चॅनलनी पाहिलेलं आहे, बघितलं आहे।